आणि एक महत्वाची ताजी बातमी, ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत पोहोचली आहे. पाहूयात आपण ही बातमी काय आहे. मुंबईमध्ये एक नवीन किलर आलाय. तो दररोज 19 जणांचे बळी घेतोय. हा सिरियल किलर आहे टीबी. या टीबीमुळे दररोज 19 जणांचे बळी जात आहेत. 2011-12 मध्ये बघा, वर्षभरात 6,921 लोकांचा जीव या टीबीने घेतलाय. हा सिरियल किलर टीबी म्हणजे क्षयरोग आहे. केवळ टीबीच नाही तर डेंग्यू आणि कॉलरा या रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात आलं. प्रजा फाउंडेशननं मुंबईच्या आरोग्याबाबतीत प्रकाशित केलेल्या ताज्या अहवालामध्ये या किलर रोगांबाबत ही धक्कादायक माहिती देऊन धोक्याची घंटा वाजवली. तर दुसरीकडे मुंबईकरांच्या आरोग्याबाबत नगरसेवक किती उदासीन आहेत याचं वास्तव चित्र देखील उजेडात आणलंय. गेल्या वर्षभरात 227 पैकी तब्बल 138 नगरसेवकांनी आरोग्याच्या बाबतीत एकही प्रश्न महानगरपालिकेच्या सभागृहात उपस्थित केलेला नाहीये. मुंबई शहराला टीबी, डेंग्यू आणि कॉलराचा विळखा पडत असताना नगरसेवकांना मात्र याचं काहीही सोयरसूतक नसल्याचं समोर येत आहे. आपण जर पब्लिक हेल्थ कमिटी बघितली त्यामुळे 36 नगरसेवक आहेत, त्यापैकी 2 नॉमिनेटेड आहेत. आम्ही 34 नगरसेवकांचा डेटा बघितला. मागच्या एका वर्षामध्ये त्यांनी 56 क्वेश्चन्स विचारलेले आहेत 16 मीटिंग्समध्ये, आणि त्यापैकी 34 नगरसेवकांपैकी 11 नगरसेवकांनी एक पण प्रश्न विचारला नाही. जर 227 नगरसेवक सगळे बघितले आणि सगळ्या मीटिंग्स बघितल्या, वेगवेगळ्या जीबीएम असो, हेल्थ मीटिंग असो, स्टँडिंग असो, वॉर्ड असो, सगळ्या मीटिंग्स बघितल्या, तर त्यामध्ये 200 प्रश्न विचारले 227 नगरसेवकांनी, आणि 138 नगरसेवकांनी एकही प्रश्न विचारलेला नाहीये. प्रजा फाउंडेशनच्या अहवालामध्ये मुंबईच्या आरोग्याबाबतीत पुढे आलेली धक्कादायक माहिती आपण पाहूया. अत्यंत धक्कादायक सगळी माहिती आपल्या हाती येते आणि या सगळ्यामध्ये टीबी असेल, डेंग्यू असेल, मलेरिया असेल या रोगांचा विळखा मुंबईकरांना पडला. मुंबईत टीबीमुळे वर्षभरात 6,921 जणांचा मृत्यू झालाय. टीबीचे वर्षभरामध्ये 36,417 रुग्ण अडकले. 2012-13 मध्ये डेंग्यूचे 4,687, अजून 13 संपलेलं नाहीये. किती धक्कादायक ही आकडेवारी आपण बघा. कॉलरामुळे 9 मृत्यू आणि मागच्या वर्षी आधीच्या वर्षात 3 मृत्यू कॉलराच्या साथीत झाले होते. महापालिकेचा अंधेरी पूर्व प्रभाग हा आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पुढे आघाडीवरती आहे. अंधेरीमध्ये मलेरिया, डेंग्यू आणि टीबीचं प्रमाण सर्वाधिक आहे. कुर्ला विभागामध्ये डायरियाचे सर्वाधिक रुग्ण आढळले. ही सगळी धक्कादायक माहिती प्रजा फाउंडेशननं पुढे आणली आहे. प्रजा फाउंडेशनचे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के यांच्याशी आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी चर्चा केली. आपण पाहूया. मुंबईच्या आरोग्यासंदर्भात प्रजा फाउंडेशन यांनी 2012-13चा अहवाल प्रकाशित केलेला आहे. या अहवालामध्ये त्यांना नेमकं काय आढळलेलं आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत या प्रजा फाउंडेशनचे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के आहेत. सर, काय सांगाल, तुम्हाला या अहवालामध्ये काय आढळलेलं आहे आणि कुठल्या आधारावरती तुम्ही हा अहवाल बनवलेला आहे? हा आपला वार्षिक अहवाल आहे. मुंबईचे सेंटर ऑफ हेल्थ वर आपण अहवाल करतो. त्या अहवालात मुख्यतः आम्ही RTI डेटामधून गव्हर्नमेंट सोर्सेसमध्ये जो इन्फॉर्मेशन आहे ती कलेक्ट करतो. पण डेंग्यू जर बघितलं तर डेंग्यू मागच्या वर्षात आणि ह्या वर्षात 11-12 आणि 12-13 मध्ये अक्षर 3% वाढलेला. हा RTI डेटा फक्त बोलतोय. आता 4,400 केसेस आहे डेंग्यूचे. पण सगळ्यात धक्कादायक बाब आहे की टीबी बद्दलची. मागच्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 40,000 लोकांचा टीबीमुळे मृत्यू झालेला आहे मुंबईमध्ये, फक्त आपल्या मुंबईमध्ये. जर कोलेरा बघितला, कोलेरा हा खूप जुना आजार आहे. आज त्यामध्ये लोकांचा मृत्यू झालाच नाही पाहिजे. पण मागच्या वर्षात 12-13 मध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला कोलेरामध्ये. त्याच्या आदल्या वर्षी 3 लोकांचा झालेला होता. खूप गांभीर्याचे मुद्दे. त्याचबरोबर आम्ही जेव्हा डेटा जरा संपूर्ण बघायचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंग्रेसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. पुढच्या बातमीकडे बघूया. मुंबईमधल्या बिडरी